ची आपण साक्षी ट्रॉफी स्पर्धा पाहतो, संजय शेठ मात्रे इनामपूर यांची साक्षी स्टार स्पर्धा पाहतो, परंतु बाबूशाह साईराजे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे कोणत्याच प्रकारे देणगी स्वीकारली जात नाही, विदाउट डोनेशन कोणत्याच प्रकारे इथे देणगी मात्र स्वीकारली जात नाहीये असे सतीश शेठ मात्रे इनामपुरी आणि संजय शेठ मात्रे इनामपुरी यांनी जाहीर केलेलं आहे. ते देणगी घेणार नाहीये आणि देणगी देणारी नाहीयेत. क्या बात है महागुरु सर, दम कपड़े में नहीं दम जिगर में होना चाहिए और वो जिगर देखिए इस साक्षी ट्रॉफी में देखने को मिलता हुआ. यही तो बात बताया महागुरु सर, हर जंगल में चंदन नहीं होता है और हर शहर में देखिए संजय दादा, सतीश दादा, साक्षी ट्रॉफी देखिए हमारे किशोर दादापुर जी, मखमली चेहरा देखिए किशोर दादा का अभी भी. कहते ना शादी के बाद बंदा का पेट बाहर ना आया तो सोचे शादी से खुश नहीं, थोड़ा तो पेट आना चाहिए. और हमारे संजय दादा देखिए बढ़िया प्यारा स्माइल देते हुए, यही तो हर किसी की मोहब्बत प्यार है. चलेंगे मैच की तरफ, बड़ा मैच है, वाइट का इशारा क्योंकि दोपहर के खाने के बाद भिवंडी भी जाग रहा है और रायगढ़ भी जाग रहा है. हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी के देखिए हमारे बिग पैकर्स रायगढ़ समर्थ एसोसिएशन के सलाहकार रवि दादा भुईर आए होंगे, तो आइए वीआईपी डाइस में आपका स्वागत है. RD11 गाँव पे देखिए ओइली RD होटल पर जाइए कभी भिवंडी में. और बहुत बढ़िया देखिए स्क्वायर कट इसे कहते हैं भाई, टाइमिंग देखिए, क्लास देखिए, एक बेहतरीन चौका. आकाश दादा पाटिल देखिए 3 छक्के के लिए 3000, 3 चौके के लिए 2000. लोग सोच रहे होंगे वाइट का इजाबा के आकाश नाम तो काफी नाम होते हैं, लेकिन ये कौन सा आकाश पाटिल है भाई जो अभी अभी स्कायरा 11 के नाम से जो टीम खेल कर गया, भलाई हार मिली लेकिन दिल बड़ा है भाई. यहाँ पर सीडॉन के आकाश दादा पाटिल इस वक्त देखिए गोल्डन मैन के रूप में मैच का आनंद ले रहे हैं, पूरे उनके मित्र परिवार के साथ साथ है. और ओलूली टीम के बल्लेबाज के लिए खास यहाँ पर इनामी राशि रखे हैं. ये देखिए और एक बड़ा हिट भाई यहाँ से AK-47 क्या बात है. यहाँ पर आकाश दादा पाटिल उनके साथ देखिए अमर दादा मस्कर, दीपक दादा पाटिल देखिए स्कायरा होटल के देखिए मालक है आकाश दादा पाटिल, मामा भांजा देखिए मिलकर रहे. आने वाला दिसंबर में देखिए ओपनिंग हो रही है होटल, लेकिन ओलूली टीम के लिए देखिए बहुत सारा शुभकामना और उनकी तरफ से खास हैट्रिक छक्के और चौके के लिए यहाँ पर इनामों की बारिश है. तैयार गेंदबाज से ओ फिर से एक बार देखिए ऊंचाई भरी है और इसके साथ साथ लंबाई भी लेकर गया भाई. यहाँ पर मार दे टांगे वाला, अरे दुश्मन क्या करेगा जब 2 सेपर वाला और 1 चरण. थोड़ा बल्लेबाजी में प्रमोट कीजिए. रत्नादीप चौधरी को देखिए आज प्रमोट किया गया बल्लेबाजी में, नहीं ये होना चाहिए. टीम में देखिए बहुत सारे खिलाड़ी अच्छे रहते हैं, हर किसी का वक्त दिन रहता है, इसलिए तो कहते हैं ना आज जिसका चल गया, आज जो छा गया कल का मत सोचिए भाई. टोटल देखिए छाकर पहुंचा यहाँ पर 18 रन ड्राइव किया हल्के हाथों से. यहाँ पर सिंगल देखिए सुयक बहुत बढ़िया शुरुआत है यहां से. टीम का टोटल देखिए छाकर पहुंचा है 19 रन, इससे बेहतर शुरुआत देख नहीं सकते. पिछला मैच देखिए एक दंदनाता था, यहां पर विजय हासिल किए जोइली टीम देखिए और खास करके विष्णु धुले देखिए बात करेंगे और उसके बाद रोहित धुले की जो साझेदारी हुई और यहाँ पर देखिए आज शायद
रत्नादीप चौधरी का दिन बेहतर नहीं था, कल बहुत बढ़िया खेला था एमएलए ट्रॉफी नागझरी में। आज मैनेजमेंट ने उन्हें ऊपर भेजा था लेकिन थोड़ा सा निराश किया। दिलदार मनाचा गजबजल्या नावाचा एकच बंदा साऱ्यात हाय, मैत्रीच्या दुनियेचा राजा माणूस कमी त्याला र कशाची ना, त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर, साऱ्या मार्केट मध्ये संजय म्हात्रे नावाची पेटून उठली आग, त्याला पाहून जनता सलाम करी, वेगळाच असतो स्वागर। असफलता एक ऐसा सीढ़ी है जो सफलता तक मंजिल तक आपको ले जाता है। पहला विकेट गवा चुके हैं यहाँ पर। टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा है 19 रन यहाँ पर। ऊपर के आखिरी गेंद है महागुरु सर, आपने देखा होगा 2025 में खेला गया जो एशिया कप का फाइनल मुकाबला, जब भारत ने पाकिस्तान के खिलाफ 146 रनों का पीछा किया था, तभी 20 रनों पर 3 विकेट गवा दिए थे। टॉप ऑर्डर के तीनों बल्लेबाज अभिषेक शर्मा, सुमन खिल और सूर्या कुमार यादव है। और उसके बाद तिलक वर्मा की क्या इनिंग्स थी, 64 रनों का इनिंग्स खेला था जिसमें 4 छक्के लगाए थे, तभी हमने एशिया कप जीते थे। तो यहाँ पर देखिए 19 पर 1 विकेट गवाए, लेकिन अगर यहाँ पर कोई एकाक बल्लेबाज है अगर लंबा इनिंग्स खेलकर जाता है फिर एक अच्छा टोटल तक हम पहुंच सकते हैं। लेकिन साहिल जोशी खेमा में थोड़ा सा लाए हैं खुशी, बड़े दूर से आए हैं, प्यार का तोहफा लाए हैं। भिवंडी की टीम है, ये हर किसी को पता है भाई, उनके साथ मैच खेलना, मैच जितना इतना आसान नहीं रहता है, जिसे मानो कि मिट्टी से घी निकालना। व्हाइट का इजाफा देखिए स्टार रन आता हुआ, बहुत बढ़िया देखिए कमाल का क्रिकेट से दिखने को मिलता हुआ। यहाँ पर सर टीम का टोटल देखिए 20 तक पहुंचा है। ओ हल्के हाथों से यहाँ पर खेलते हुए, ये अच्छी सोच है। हाइयों में ट्रैफिक है तो गली से निकल जाइए, लेकिन ये ट्रैफिक में फंस ना जाए भाई, यही बात करते हुए पहला ओवर का खेल समाप्त हुआ है। और पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर बना है 22 रन। ना किसी का कसम ना किसी का वास्ता, ले चलते हैं आपको डीजे मास्टर की तरफ। तब तक के लिए हम भी कर लेते हैं कुछ चाय नाश्ता। दादाचा भारी साऱ्या पंचक्रोशीत गाजला, सतीश म्हात्रे आहे साथीला, जाई धावून मित्रांच्या मदतीला। क्या बात है, क्या बात है। टाइटल सॉन्ग देखिए और स्क्रीन पर देखिए उगता देखा जा रहा है। भिवंडी के टाइगर रवि जिंदा है, वंडर बॉय। और टीम को लेकर देखिए पूरा भिवंडी देखिए, पूरी ठाणे ग्रामीण क्रिकेट ग्रुप देखिए इस वक्त देखिए। दादा केने देखिए जिस ग्रुप के अध्यक्ष प्रसन्न दादा पाटिल सरोली लीजिए, सागर दादा फिर लीजिए, साए अक्षय ठेठे नान करके लीजिए। बहुत सारे देखिए वहाँ पर ठाणे रायगढ़ से खिलाड़ी उसमें जुड़े रहते हैं, अपडेट है, चर्चा चलता रहता है। और इस वक्त देखिए टाइगर की जलवा देखने के लिए ऑनलाइन से दर्शक लेकर इस मैदान तक जागे हुए हैं। आकाश दादा पाटिल लेकर स्काई रैल बनिंग की तरफ से खास कैश प्राइज ओलोली टीम के बल्लेबाज के लिए 3 छक्के के लिए 3000, 3 चौके के लिए 2000। आने वाला दिसंबर में देखिए नए होटल स्काई रे के नाम से मामा भांजी मिलकर लॉन्च हो रही है। कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे बिग पैकर देखिए, एक पैकर की दुनिया में एक अच्छे खिलाड़ी भी हैं, खुद की टीम भी उनका खेलता है, स्वीडन बहुत टीम है। और एक अच्छा आयोजक भी है, एक अच्छा प्रतियोगिता भी पिछला साल उनका समाप्त हुआ। आखिरी अंतिम फाइनल नाइट क्या पैसे की बारिश किए थे, पूरी ऑर्केस्ट्रा के साथ है, धमाका था स्वीडन के सरजमी के ऊपर। लेकिन इस वक्त बात करेंगे धारसन के सरजमी के ऊपर। मानो कि जिस तरह के यहाँ पर पेड़ पौधे दिख रहा है राहुल, ऐसा लग रहा है कि मैं क्या साउथ अफ्रीका में पहुंच गया हूं। जो न्यू पार्क का मैदान है भाई, पिछले साल जो खेला गया था, जहां पर बताऊंगा इस गेंद के बाद। एक क्रॉस खेलने चले गए, बल्ले का मुंह जल्दी बंद किया। और न्यू पार्क कहा जाए तो साउथ अफ्रीका के खूबसूरत मैदान है, छोटा मैदान है, लेकिन पेड़ पौधे पहाड़ी का नजारा रहता है, जहाँ माहौल बड़ा ठंड रहता है। संजू सैमसंग ने वहां पर शतक लगाए थे, तिलक वर्मा भी लगाए थे, जिसके कारण T20 में बने रही। तो उसी तरह से देखिए मैदान का दृश्य है, बहुत बढ़िया सजावट है। कम समय में मंडक मालव ने भी अच्छा मेहनत दिखाई, क्योंकि बारिश के कारण समय उतना नहीं था। ये देखिए अब ये देखिए समय
कह देना समय पर चाय, समय पर राय लेना बहुत जरूरी है। अब विराज मात्रे कमाल का यहां पर गेंदबाजी करते हुए, पहला ओवर में रन गया था 22 रन मैंडेटरी पावर प्ले में, लेकिन अभी तक देखिए 3 गेंद पर 1 रन। इसलिए तो कहते हैं ना भाई, धूप कितना भी तेज हो वो समंदर को सुखा नहीं सकता। जब आगे अच्छी ऊपर एक डाल कर जाओगे तब सामने वाले टीम के ऊपर दबाव बनेगा। ऋषिकेश चौधरी देखिए बल्ला तेज घुमा रहे हैं। मेरे हिसाब से बल्ला तेज घुमाने से बेहतर है प्रेस करो, टाइमिंग करो। टाइगर देखिए लगातार उत्साहित करते हुए, युवा टीम एकदम से, लेकिन फिटनेस अभी भी देखिए। जयेश दादा पाटिल देखिए रबर बॉल में भी इनकी प्रदर्शन देखिए क्या कमाल करा। दबंग दीपू माले, जयेश दादा पाटिल क्या कैच लेते हैं। और बड़ा इनकी भी ग्राउंड देखिए बड़ा खूबसूरत है, हरियाली मैदान, इस साल बड़ा बिग शो आ रहा है। हवा में खीने शॉर्ट पॉइंट पर, क्या छूटा यहां पर, दिल तो टूटा होगा। और क्या छूटने के साथ साथ फिर से ओहो मामा ठाकुर, अरुण भी गए और सपना भी भाग गई, क्योंकि कैच भी छूटा, रनआउट का मौका भी छूटा। कहते हैं ना मौका किस्मत सभी को मौका देता है, लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। आखिरी गेंद बहुत बढ़िया देखिए, मैच का आनंद लेते हुए यहाँ पर आकाश दादा पाटिल से पूरी तरह से ये क्रिकेट के देखिए जो शौकीन रहते हैं, भलाई उनकी टीम देखिए पैकर थे वर्ल्ड टीम के, इस टूर्नामेंट से बाहर हुआ, लेकिन इस बार देखिए समय, टाइमिंग, संपर्क सब कुछ बहुत बढ़िया निकलता हुआ। गेंद का कर दिया बली और गेंद निकला सीधा वलवली गली। 6 रन। समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही। आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे, आमच्या किशोर दादाच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे। किशोर दादा पोरजी देखिए मखमली चेहरा, हमेशा वो चेहरा कहता है मुझे टूटना पसंद है लेकिन झुकना पसंद नहीं है, क्योंकि बारिश आया, तूफान आया, लेकिन 2 दिन बाद मैच करके दिखाए। खूब मेहनत लिया गया, पूरे ग्राउंड्समैन स्टाफ जो के पूरी यहाँ पर श्री जय गणेश सर क्रिकेट टीम का भी तारीफ करना चाहेंगे। हर किसी ने मेहनत अच्छा ली, और जिसके बावजूद ये प्रतियोगिता लग रहा था कि और 2 दिन आगे जाएगा, लेकिन समय पर आ गया। 30 पर 1 विकेट गवाई यहाँ पर आकाश दादा पाटिल, समर दादा मस्कर, दीपक दादा पाटिल देखिए मामा भांजे जोड़ी आने वाला समय में एक बड़ा दिसंबर में देखिए होटल ओपनिंग होने वाली है, लेकिन ओलवली टीम के लिए खास इनाम है। डोनाल्ड पोर्जी भी देखिए उनके साथ इस वक्त 360 मैच का आनंद लेते हुए। यही होती है दोस्ती भाई। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 30 गेंदबाजी के लिए आते हुए जॉन टी जोशी देखिए गेंदबाजी की भारी संभालेंगे। चलेंगे मैच के बाद कर लेंगे, अच्छा मुकाबला होगा। वधुली टीम देखिए बात करेंगे, भला यहाँ पर विकेट गवाए, लेकिन ये टीम धीरे धीरे इतनी घातक हो जाते हैं। कल का दिन जो एमएलए ट्रॉफी में ना पहला मुकाबला खेले थे, पहले टूर्नामेंट वाइट का इजाफा, और पहला मैच जीत दर्ज भी किए थे। क्या बढ़िया मुकाबला। और अभी तक तो ये नहीं कहेंगे, लेकिन बहुत बढ़िया शुरुआत कहूँगा। 2 ओवर में 15 के औसत से रन बनाए। अगर इस औसत एवरेज से रन जाता है तो फिर अब 75 तक पहुँच जाओगे। अगर 70 तक भी पहुँच जाए तो कहूँगा कुछ समय के लिए खुश रहेंगे, क्योंकि रत्नादीप चौधरी बहुत अच्छी गेंदबाजी भी कर रहे हैं। पूरी गेंदबाजी लाइनअप देखिए ओलोली टीम में अच्छा खासा है। एक चैलेंज रहेगा, एक चुनौती रहेगा, लेकिन भिवंडी की टीम हमेशा चैलेंज को पसंद करते हैं, स्वीकार करते हैं। बढ़िया मैच होगा। एक सिंगल देते हुए सुयग और ऋषि चौधरी ने अच्छा काम किया। आज मैं ओलोली टीम का तारीफ करना चाहूँगा। मुकेश सेलेक्ट कर पूरी जितनी भी उनके सीनियर खिलाड़ी हैं रत्नादीप को ऊपर भेजा, भलाई वो थोड़ा विफल रहे, और धीरे धीरे देखिए जैसे उनके सीनियर खिलाड़ी जितना प्रैक्टिस मिलेगा अब गेम में वापस आओगे। ये देखिए रिवर्स खेलते हुए, इसलिए तो कहा जाता है भाई जमाना डालडा की का है।
असली नहीं तो नकली भी खूब चलता है, लेकिन आजकल रिवर्स नकली कहाँ रहा भाई, इसे बैटर ने असली बना लिए हैं। आपण सारे जाऊ तलारी सामने बघायला, जाऊ सामने बघायला, साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला, साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला। बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर सुयक क्या कमाल के बल्लेबाजी कर रहे हैं। भलाई देखिए उम्र इनकी कम है, युवा हैं, लेकिन दमखम दिखाते हुए। कौन भूल सकता है भाई यहाँ पर श्री छत्रपति शिवाजी महाराज के पुत्र छत्रपति संभाजी महाराज एक ऐसे योद्धा थे जिन्होंने मात्र 14 साल की उम्र में 121 युद्ध जीता था। कृष्णा सर, इतिहास देखिए गवाह है महाराष्ट्र के। श्री छत्रपति शिवाजी महाराज के देखिए पुत्र छत्रपति संभाजी महाराज जिन्होंने 14 साल की उम्र में 121 युद्ध जीते थे। तो यहाँ पर सुयक देखिए उस तरह से यहाँ पर संघर्ष दिखाते हुए। महाराज का कहना है महाराष्ट्र की धरती के ऊपर है कि संघर्ष करो, जीत आपके कदम चूमेगी। और वो संघर्ष देखिए दोनों टीम के बीच में अब देखने को मिल रहा है। स्कोर जाकर पहुंचा है 36 रन। अब देखते हैं और जहां मर्जी देखिए अब वहां रन बना रहे हैं भाई। यहां से कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से अब सुयक बरस रहे भाई। यहां पर टुकुर 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 टुकुर। चलिए बहुत बढ़िया, यहाँ पर स्मार्ट डाला, मार डाला और सारा का सारा जंगल भी चला डाला। स्लोअर गेंद था यहां से। सुयक देखिए 40 पर पहुंचे हैं भाई। गेंद खेले हैं 10। डांसर स्टॉप पर जाइए जहां पर मुमरा के लिए मिलता है बस। और गेंद खेले हैं 10, रन बनाए हैं 40, टीम का टोटल है 48। खूब रन बरसाए और फिर से एक बार देखिए स्क्वायर खेले यहां पर। फील्डर्स हैं वहां पर, जब तक गेंद को रोक लें और तब तक दूसरा रन आता हुआ यहां पर। और सुयक देखिए बता रहे हैं भाई यहां से कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। गावाचा 4 चौघात निघतोय नाव आमच्या किशोर दादाचा। किशोरपूरची रॉयल माणूस धानसर गावाचा। 6001 लक्की नंबर त्याच्या हो गाडीचा। जाईल तिथं डंका वाजतई, जाईल तिथं डंका वाजतई। त्याच्या नावाची चर्चा बाय, त्याच्या नावाची चर्चा बाय। आमच्या किशोरपूरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय। आमच्या किशोरपूरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय।
आमच्या किशोर दादाच्या नावाची लई वेगळीच चर्चा आहे आमच्या किशोर दादाच्या नावाची या गावात चर्चा आहे किशोर दादा पोरजी देखिए, जब मैं कामयाब नहीं था मुझे कई सारे दोस्त छोड़कर चले गए और जब मैं कामयाब हो गया और मेरे दोस्त के बच्चे मेरे फैन हो गए। इंसान को देखिए कामयाब कहां से कहां पहुंचा देता है। बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर टाइगर के अंदर थोड़ी सी दबाव अब दिख रही है भाई, लेकिन कहते हैं ना शेर 2 कदम पीछे गया तो ये मत सोचे वो डर गया, क्योंकि सेकेंड इनिंग आना बाकी है। लेकिन आज देखिए बात करेंगे हिमांशु इंटरप्राइजेस के नाम से टीम मैदान पर उतरी है। जैसे हमारे रवि दादा वीर है, इस हिमांशु नाम से अपने बिजनेस को जिस तरह से आगे तरक्की बढ़ाए हैं और गरीबों के मसीहा भी बन गए हैं, समाज में भी अच्छी काम है। और इस वक्त देखिए टीम के पैकर और टीम ने भी यहाँ पर रनों की यहाँ पर बारिश किया है, 50 रन बनाए हैं और जिसमें सूर्य का देखिए 42 रन है। आज एक अर्धशतक का मौका था, ओमकार ने 44 रनों का इनिंग्स खेले थे और उसके बाद देखिए अभी तक का 42 रनों का इनिंग्स से अभी भी 12 गेंद बचाए। कितना वक्त मिलता है किस्मत बदलने के लिए, शायद किस्मत दोबारा मिलना कठिन है वक्त को बदलने के लिए। अब देखते हैं जो वक्त और जो किस्मत साथ दी है सुयक को। ऋषि चौधरी देखते हैं उनका साथ कैसे निभाते हैं। थोड़ा सा यहां पर डॉट और देखिए कैलाश दादा बता रहे हैं भाई पिच ऑफ लाइन गेंद बाहर निकला है, जो आईसीसी का चेक करना चाहते हैं। शायद कैलाश दादा बैटिंग टीम रिवो लिए टीआरएस लिए हैं। कैलाश दादा बहुत सारे शायद खिलाड़ियों को ये चीज़ का पता होगा या नहीं, आईसीसी में बहुत सारा नियम आता है, जब पिच ऑफ लाइन के अंदर गेंद होके जाता है तो वही लाइन को ज़्यादातर पकड़ा जाता है, जिसके कारण आजकल गेंदबाज के लिए ये मुश्किल बना है। बैटिंग टीम ने टीआरएस रखी है, अंपायर का कहना है गेंदबाज सेफ हैं, लेकिन बल्लेबाज का चैलेंज है कि गेंद ऑफ स्टंप लाइन यानी जो वाइड लाइन के बाहर गेंद है। लेकिन देखते हैं तीसरा अंपायर का डिसीजन क्या आता है। कभी कभी गेंद में टर्न इतना रहता है। चलिए फिर डिलीवरी यहां पर से देखेंगे जब रिप्ले में यहां पर तभी जो हमने बात छेड़ा था। अभी देखिए रिप्ले में गेंद देख सकते हैं। हाँ ये देखिए भाई 1 फुट अंदर गेंद गिरा, लेकिन उसके बाद टर्न स्विंग के साथ है आगे बदला और जिसका बेनिफिट फायदा यहाँ पर खान कंस्ट्रक्शन के ओनर देखिए मतालू सेठ भी अपने टीम को शुभकामना भेजते हुए बहुत कुछ बारिश बहुत कुछ सपोर्ट इस टीम को करते हैं। देखिए सपोर्ट मैं बात करेंगे ना महागुरु सर, पूरी गांव की आपको सपोर्ट रहता है, हर बच्चे का सपोर्ट रहता है जब ग्रामीण टीम उतरता है। गेंदबाज तैयार नहीं थे हमारे मात्रे सर भी देखिए, एक सत्यवान मात्रे सर, एक खजिनदार, एक अच्छी आवाज। इस वक्त देखिए भजन बड़ा बेहतर है उनके, महाराष्ट्र में भजन सम्राट के नाम से पहचाने जाते हैं। अगर इस मैच को देख रहे हैं तो उनका भी वेलकम स्वागत है। 50 पर 1 है ओलुली टीम के लिए। अभी देखिए स्थिति बड़ा अच्छा है और सुयक मुझे लगता है उन्हें जितना जल्दी स्ट्राइक पर जितना रखे तो बेहतर है। ऋषि देखिए 7 गेंद पर 4। नहीं भाई हम भी देखिए कुछ करके दिखाएंगे, लड़के दिखाएंगे, करायचा लढाईचा आम्ही पण हे मॅच जिंकायचा। अजून एक षटकार। समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी। समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी। वागण सब था इसलिए मौन था, अब बता रहा हूं मैं कौन था। मैं भाई ऋषि चौधरी। और ये चलिए भाई चौधरी जी ने कह दिया भाई नहीं इतना भी जल्दी क्या है, हमने हाथ तो खोला है अभी थोड़ा और पैर खोलने के, लेकिन सुयक देखिए बेताब है। लेकिन यहाँ पर थोड़ा कठिन था रन, अगर तेजी से भाग कर आते थे जैसे ये भाग कर गए तो बन सकता था। रिस्क था लेकिन साझेदारी तोड़ना नहीं चाहते हैं। सेट भी रुस्ती भी हो चुके हैं, रन उनका बल्ले से भी अभी आ रहा है। लेकिन अंतिम 3 गेंद विराज मात्रे देखे सेकंड स्पीड कप्तान ने उन्हें फिर से भेजा है और इस ओवर में खड़े होने की कोशिश पूरी तरह से। लेफ्ट हैंड गेंदबाज है, जड़ में रखते हुए शॉट भी डाले, कमाल की गेंदबाज और कमाल की फील्डिंग देखिए। लॉन्ग ऑन सीधा रखा है उसके बावजूद भी मिडॉन को रखा है और टाइगर को पता है ये गेंदबाज का लेन आगे रहता है और जब पुरानी गेंद में वो ब्लॉकल जड़ में रखता है तो सीधा खेलेंगे बैटर और उसके लिए देखिए उन्होंने मिडॉन को अंदर रखा है।
क्रिकेट हमेशा देखिए ताकत है कोशिश से नहीं, कभी कभी साजिश से भी खेलना चाहिए और सीखना भी चाहिए। इस बार थोड़ा काफी बाहर कैलाशपुर जी सर का इशारा देखिए आता हुआ, वाइड है, समय खराब है इसलिए मौन हूं और मैं आपको बता चुका हूं और बताऊंगा कि मैं कौन हूं। ऋषि चौधरी ने हाथ खोला है, अभी भी 8 गेंद इनिंग का बचा है, हारा वही जो लड़ा नहीं, लेकिन अभी भी देखिए RT11 से ओली टीम कड़ा संघर्ष कर रही है। ऐसा नहीं भलाई सफलता हाथ नहीं लग रही है, लेकिन कंट्रोल दिखा रही है गेंदबाजी में। लेन छोटा किया भाई, फिर नतीजा रिजल्ट वही आने वाला है भाई। आप बैल मुझे मार, आता हुआ ऋषि के पल्ले से 6 रन। पीठ पीछे बात चले तो घबराना नहीं, क्योंकि बात उन्हीं की होती है जिनमें कोई बात होती है। और ये खिलाड़ी में देखे कुछ बात है भाई, थोड़ा सा लेन को छोटा रखा, कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, तो बैटर छोटा गेंद देखकर एकदम से दीवाना हो गया। 63 रन बनाए, ओवर की आखिरी गेंद है, यहां से ओवर की आखिरी गेंद, अंतिम गेंद। ऋषि चौधरी देखिए आग उगल रहे हैं यहां पर, और गेंदबाजी में देखिए विराज मात्रे अच्छा लाइन लेन पकड़े थे, लेकिन हल्की सी चूक हुई और रिजल्ट है। और बल्ले का लिया बारी किनारा, फिर से देखिए बाउंड्री लाइन के तरफ गेंद निकलता हुआ यहां पर। उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्रच नाव देणार, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाणार आहे। इथे हिमांशु 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते रविशेठ भोईर कोलवाडी आपण जर इथे उपस्थित असाल, त्याचबरोबर मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिस वलवली गोवर्धन शेठ पालेकर आपण इथे उपस्थित असाल तर या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। आणि वलवली क्रिकेट टीम के लिए शुभकामना, मटालू शेठ इनके ओर से शुभकामना। बिल्कुल मटालू शेठ, आपका भी यहाँ पर हम किशोर पोरजी इनके ओर से स्वागत करते हैं। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया गोवर्धन पालकर साहब, देखिए हमेशा देखिए टीम को खुल कर रहा है, साथ सपोर्ट मुसीबत मुश्किल है यही तो रहता है, पर्दे के पीछे कुछ ऐसा चेहरा रहता है महागुरु सर जो अपनी टीम को कामयाबी तक ले जाता है। 67 पर 1 है, 4 ओवर का खेल समाप्त हुआ है और डगआउट तो यही चाहेगा अब भाई कि फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर भाई, सिंगल डबल की चक्कर छोड़, अब चौके छक्के लगाकर दरिया पार कर, क्योंकि दरिया के किनारे अब पहुंच गए हैं। 67, लेकिन टाइगर अब चाहेंगे भाई अंतिम ओवर कम से कम बेहतर हो जाए, कम से कम हम 75 के अंदर रोक लें। रन यहां पर लेते हुए, लेकिन अंपायर बता रहे हैं भाई लेग बाय से रन आता हुआ। महागुरु सर, ये लेग बाय का रन भी बड़ा दर्द देता है कभी कभी। कौन भूल सकता है शोले पिक्चर में जब गब्बर ने ठाकुर का 2 हाथ काटा था, उसे भी पता नहीं था कि वो ठाकुर आगे जाकर उसे लेग बाय से कुचल कुचल कर मारेगा। ये लेग बाय के एक एक रन भी आपके लिए मुश्किल बनाएगा, क्योंकि कहते ना अगर कोई मक्खी सब्जी तोलते हुए तराजू में बढ़ जाए तो ज़्यादा फर्क नहीं पड़ता है, लेकिन वही मक्खी सोना तोलते हुए तराजू में पड़ जाए तो फिर बहुत फर्क पड़ता है, लाखों का फर्क पड़ जाता है। तो उसी तरह से एक एक रन है ना
बहुत कुछ फर्क डालेगा आपको। कमाल की वापसी, स्लोअर गेंद था, फुल लेन वेरिएशन दिखाते हुए। कहते हैं ना, मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, उलझन तो बहुत है, सुलझाओ कैसे। रिप्ले में देख सकते हो किस तरह के गेंद बल्ले पर नहीं आया, विकेट पे हिट हुआ। ओ माय गॉड, चिंगो चिंगो। अंतरराष्ट्रीय में भी हम देखते हैं बेल जब तक नहीं गिरता है, मान लीजिए तब तक आप सेफ हो। तैयार गेंदबाज, हल्की हाथों से जड़ में रख दिया। ताश का जोकर बुमराह का यॉर्कर नास का पासा पलट देता है। और ये ओवर मैं कहूँगा खास करके RD11 ओवली के दृष्टिकोण से बहुत अहम ओवर है, क्योंकि ये ओवर में अगर वो जितना रन बचा लेंगे, एक बैलेंस रहेगा जो उनके सामने टारगेट। लेकिन उतना मैं कहूँगा जितना जिस तरह से सुयक ने बल्लेबाजी की है, अगर टीम का टोटल को 80 के आसपास अगर नहीं लाकर पहुँचते हैं, थोड़ी सी निराश मायूस दिखेगा, लेकिन ज़्यादा असंतुष्ट रहेंगे। फुल लेन था यहाँ से, अंपायर तो अभी तक उनकी तरफ से कोई सिग्नल नहीं है। पाले में क्या गेंद था यहाँ पर, शायद मुझे लग रहा है यहाँ पर शायद TRH कंप्लीट हुआ है, बैटिंग टीम के पास नहीं है और अंपायर सहमत नहीं है। अंपायर बता रहे हैं डीप हो रही है गेंद, सीधा नीचे की तरफ है। तैयार गेंदबाज, ऊंचाई तो डाली है, लंबाई नहीं दे पाए, एक रन लेंगे दूसरे के लिए यहां पर भागते हुए, और दूसरा रन भी यहां पर कंप्लीट। अब तीसरा के लिए, अब तीसरा रन तो यहां पर तीसरे अंपायर चेक करेंगे तीसरा रन के लिए यहां पर। और बैटर शायद यहां पर जा रहे हैं, वो अंदाजा लगा चाहिए। तीसरा अंपायर रन लिया गया है। सपने हमेशा बड़ा रखो, अगर चांद तक नहीं पहुंच पाए तो आसमान तक पहुंच ही जाएंगे। तीसरे के लिए भागे हैं, भला तीसरा ना मुकम्मल हो। बैटर आउट हैं, लेकिन एक मुझे लगता है ऋषि चौधरी ने एक दाव खेला है कहीं ना कहीं यहाँ पर, क्योंकि कम से कम सुयक को मौका मिले कि अपना जो सेट हुए हैं एक अर्धशतक बनाने का भी मौका मिले और कुछ रन जोड़ सकें। ऋषि चौधरी देखिए कुछ 14 गेंद पर 21 रनों का इनिंग्स रहा, थोड़ा गेंद खेले हैं लेकिन एक अच्छा साझेदारी निभाए हैं। 15 गेंद 23 रनों का इनिंग्स रहा। सुयोग का जितना तारीफ किया जाए, 13 गेंद के ऊपर 43 रनों का इनिंग्स है। जला वो सम्मा जो आंधी ना बुझा सके, बनो वो चेहरा जो किसी ने मिटा सके। लेकिन देखते हैं यहाँ पर सुयोग ने जो चिराग जलाया है, क्या उसे मिटा पाएंगे? एक बॉल है क्या? आखिरी गेंद है यहाँ से, अर्धशतक के लिए तो मौका नहीं था, लेकिन भला यहाँ पर विकेट गिरा है। अंपायर रन बल्ले से है, हाँ बैट से अंपायर ने इशारा किए, लेकिन बिल्कुल ही मैं कहूँगा यहाँ पर मुड़कर नहीं देखे सुयोग ने अर्धशतक के लिए। पिछला कुछ गेंदों से देखिए वो लगातार ऋषि को डबल रन ले रहे थे, स्ट्राइक रोटेट कर रहे थे, और ये एक अच्छी खिलाड़ी की निशानी होती है। महागुरु सर कहते हैं ना सूरत देखता हूँ ना मूरत देखता हूँ, मैं तो अपना टीम का ज़रूरत देखता हूँ। लेकिन ओवली टीम यहाँ पर थोड़ा संतुष्ट रहेंगे, लग रहा था जो टोटल 80 तक पहुँच जाएगा, और शायद वो टोटल को 73 तक रखे हैं। अब 74 रनों का हम आसान टारगेट तो नहीं कहेंगे, क्योंकि अक्सर रात में फुल को भी पता नहीं होता है सुबह होते ही मंदिर जाना है या कब्रिस्तान जाना है। ये मैच कहाँ पहुंचेगा कहना बहुत कठिन है, लेकिन चलेंगे थोड़ा महागुरु सर की तरफ है। 74 रनों की टारगेट है, 73 बना है, और साई राजेश सर इस वक्त कमेंट्री बॉक्स में जुड़ेंगे। हिमांशु इंटरप्राइजेस 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाने निर्धारित 5 षटकामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना 73 धावा कुठून 74 धावांचं आव्हान इथे उभं केलेलं आहे। ते आव्हान असणार आहे ओवली क्रिकेट संघाच्या विरोधात निश्चित स्वरूपात RD11 गावदेवी ओवली वलवली गावातील नामांकित क्रिकेट समालोचक, अष्टपैलू क्रिकेटर आणि संगीत रत्न
सत्यवान बुवा म्हात्रे जर आपण इथे उपस्थित असाल यावं आपण व्यासपीठावर. पाण्याची पूर्तता करायची आहे बघा. मनोज पवार इशारा करतात. वलवली गावचे शांततेचे प्रतीक, क्रिकेटवर अथांग प्रेम करणारे गोविंद पाटील, क्रिकेटचा तुम्ही इथे आनंद घेता आणि त्यांचे मित्र विकास भोईर यांचा आज वाढदिवस आहे. गोविंद पाटील यांच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा असणार आहेत. हॅलो चिक. धन्यवाद बाबूशा, धन्यवाद महागुरु. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या स्मरणार्थ श्री गणेश क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी आपण व्यक्त करूया. हिमांशु 11 एंटरप्राइजेस वलवली या संघाने या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर 73 रन अर्थात 73 धावा बनवल्यात आणि 74 धावांचं आव्हान असेल तर RD11 ओवली टीम समोर. सलामीची जोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायची. 5 षटकांची मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. पहिल्या 17तील ही अंतिम लढत. 74चा या ठिकाणी टार्गेट आहे. चला, हिमांशु एंटरप्राइजेस 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. तर नक्कीच मॅचचा आनंद घेत असतील आमचे जबरदस्त दमदार समालोचक मित्र आणि भजन सम्राट म्हणून आम्ही त्यांच्याकडे सातत्याने पाहतोय. सत्यवान दादा म्हात्रे मॅचचा आनंद घेत असतील. सत्यवान दादा आपला स्वागत या ठिकाणी करू. मटालू शेठ देखील मॅचचा आनंद घेत असतील. मटालू शेठ स्वागत आहे आपका भी. P1 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी ते गोलंदाजाचा अस्त्र बाहेर काढल्यात. नक्कीच रत्नदीप चौधरी नावातच दहशत आहे. सलामीची दिग्गज जोडी जयेश पाटील आणि जॉन्टी जोशी ही सलामीची जोडी मैदानामध्ये 74चं आव्हान पार पाडण्यासाठी ते मैदानामध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघाला देऊया आपण स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. क्षेत्ररक्षण पहा मुकेश शेलाटकर एक अष्टपैलू क्रिकेटर कशा पद्धतीने इथे रणनीती आखली झाली या जोडीला पाहूया. ठिकाणी मात्र P1 मध्ये कशा पद्धतीनं रत्नदीप आज चांगला खेळाडू आहे. तो लेदर क्रिकेट देखील खूप चांगला खेळतो. कमी वयामध्ये वलवली गावाचं नाव त्याने जबरदस्त बनवला. तोच गोलंदाज. हो, वेग पहा, वेग पहा. खूप वेग होता या चेंडूमध्ये. नक्कीच सरळ चेंडू विसावता यष्टीरक्षक मुकेश शेलाटकर यांच्या हातामध्ये प्रचंड वेग होता. नक्कीच या चेंडूवरती फलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं जयेश जोशी, जयेश पाटील या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच आशापूत अशा नजरेनं पाहत बसला. वेगवान चेंडूची स्वारी करण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी सुरुवात करत असणार रत्नदीप चौधरी. रत्नदीप यांच्या षटकातील पुढचा चेंडू. हो, वेग पहा, भन्नाट वेग, वेगाची स्वारी आणि गोलंदाजी करतो रत्नदीप चौधरी. लय भारी, जाम भारी. P1 मध्ये अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण खूप चांगला प्रयत्न इथे करत असताना रत्नदीप. परंतु समोर फलंदाजाचा आपण विचार केला तो देखील दाखडवार आणि ताकदवान फलंदाज जयेश पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या सोबतीनं जॉन्टी जोशी त्याला साथ देतात. 74 टार्गेट भरपूर चांगला आहे. इथे मात्र P1 आणि P2 मध्ये तुम्हाला चांगला खेळ, नक्कीच पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगला खेळ करणं या ठिकाणी गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी सज्ज असताना
वलवेटी, परंतु इथे फटका तर बसलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतील. 2-3 गडाने काम बिघडायचं आपण सातत्याने बोलतो, परंतु इथं वेल कॉल होणं गरजेचं होतं. सेफ लँड होतो चेंडू, परंतु या चेंडूवरती मिळतील एकूण धावा 2 धावाच्या बरोबरीने तर श्री गणेशा ओपन झाला बी बनेना संघाच्या माध्यमात आपण पाहतोय. RD11 अवली टीमची ही सलामीची जोडी मैदानावरती पाहिली. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 74चा हा मोठा लक्ष्य. रत्नदीप काय गोलंदाजी करतायत, जबरदस्त वेगवान चेंडू फेकण्यासाठी त्याची गणना मात्र सातत्याने आपण पाहायला गेली तर खूप चांगला खेळाडू आहे. त्याची निवड सातत्याने पनवेल प्रीमियर लीगमध्ये होत असते. त्याची निवड सातत्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्याचं नक्कीच जबरदस्त आणि कामगिरी असते. साईराजे रत्नदीप चौधरी गोलंदाजी करतो. एक काल वलवली क्रिकेट संघाचा गावदेवी क्रिकेट संघाचे माजी संघनायक हरिचंद्र चौधरी यांचा हा सुपुत्र. क्या बात आहे. नक्कीच क्रिकेटचा वारसा हा सातत्याने त्यांना घरापासूनच आपला म्हणजे क्रिकेट तर नक्कीच अभ्यास भरपूर चांगला आहे रत्नदीपकडे, कारण त्यांच्या आशीर्वाद, वडिलांचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती सातत्याने आहे. वाह, डान्सिंग डाऊन केलतात, वाघाची दाड, खोदला पहाड चेंडू, आउट ऑफ द पार, मिळतील सारण. हीच वलक आहे, हीच ताकद आहे जयेश पाटील. इथे मात्र चमकत असताना षटकार डोकलाय. सुरुवात बेधडक करत असताना स्विच हिटचा असं विनाशकालीन विपरीत बुद्धी, परंतु ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर हा चेंडू होता. पंचाने इथे वाईटची खून आमच्या दिशेने केली आहे. 1 धाव नक्कीच अंकित केली जाईल. एकूण धावसंख्या पाहिल्या गेल्या तर धाव फलकावरती 974चा मोठा लक्ष आहे. अद्याप देखील 25 चेंडू तुमच्या हातामध्ये आहेत. 65 धावा अद्याप देखील तुम्हाला RD11 ओवली टीमला इथे बनवायच्या आहेत. सामना बॅलन्स आहे. अद्याप देखील P2चा खेळ आणि उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी असेल. जॉन्टी जोशी अद्याप देखील नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. गोलंदाज सज्ज. ओहो, यावेळी चॉपकायला चेंडू गॅपमध्ये ढकलला. इथे शोधला गॅप. इथे गॅप आहे भरपूर मोठा. धाव संख्येचा नाही टोटा. मिळतील 4 रन. आकाश पाटील शिरडोण यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये सातत्याने होत असते. कारण परंतु मी खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन ज्या पद्धतीने या ठिकाणी मैदानाची आखणी केली आहे. पाटा विकेट आहे. गोलंदाजासाठी एक नक्कीच अग्निपरीक्षा असतो, परंतु जबरदस्त मेहनत, प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहिली. किशोरदादा पोरजी असतील, त्यानंतर आमचे कैलासदादा पोरजी, त्यानंतर आमचे संपूर्ण श्री गणेश्वर दानसर संघाने इथे अविश्रांत मेहनत घेऊन ही खेळपट्टी या ठिकाणी बनवली. पाटा विकेट आहे. ज्या पद्धतीने चेंडू ज्यावेळी कटला जरी लागली तरी चेंडू गोलीच्या वेगाने फरार होत आहे. परंतु दोन्ही बाजूंना विचार केला तर गोलंदाजी असो फलंदाजीसाठी हा अनुकूल परिस्थिती या मैदानावरती. हो, यावेळी 360 मोडले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता नक्कीच जॉन्टीचा, परंतु इथं प्रयत्न फसलाय. ऋषित चौधरी गोलंदाजीसाठी इथे आल्यात. P2 मध्ये पहिल्या षटकाचा विचार केला. रत्नदेव याने 13 धावा खर्च केल्यात. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहिली गेली तर जयेश पाटील आणि जॉन्टी जोशी यावेळी संघाला सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात, परंतु ऋषित चौधरी तितका चालाक्षीने त्यांनी गोलंदाजी करण्यासाठी मानला जातो. गोलंदाज या ठिकाणी ऋषी यांच्या षटकातील पुढील चेंडू यावेळी बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये फेकून दिला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पाठवला चेंडू डागात. ओव्हर द रोप, ओव्हर द लाईन षटकार.
खूप चांगला होता. फलंदाजी करत असताना जॉन्टी जोशीच्या बॅट्समधून आलेला हा गोलंदाज ऋषी चौधरीला इथे दिलेला हा प्रत्युत्तर आपण या ठिकाणी पाहिला. संघ जाऊन टिपला. एकूण धावसंख्या दाखवाल का 19 या घरात. चांगली जोडी आहे, यवन जोडी आहे. धर्मवीर आणि कर्मवर जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज तयार. पुन्हा एकदा त्याच दिशेनं प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर लखलखीत प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा. इतका चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. जॉन्टी जोशीच्या बॅट्समधून स्क्रीनच्या समोर कशा पद्धतीने नजर होती पहा आणि चेंडूला पाठवलाय सरळ ढगात षटकार. खेळाडू या मैदानामध्ये बनणार का? जॉन्टी जोशीमध्ये क्षमता भरपूर आहे. 2 चेंडूवरती काय गगनभेदी आसमानी सुलतानी षटकार आपण या ठिकाणी पाहिले. संघ जाऊन ठेपलाय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती आखली गेली आहे, कोरली गेली आहे. RD 11 ओवली संघाच्या बाजूने विचार केला तर 25 धावा आहेत धाव फलकावरती. गोलंदाज तयार ऋषी चौधरी. पुन्हा एकदा फटका तर बसलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक दूरवर नेतात परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर होता. सेफ झोनमध्ये हा चेंडू त्या ठिकाणी लँड होतो. तत्पूर्वी मिळतील. या चेंडूवरती एकूण धावसंख्येचा विचार केला 2. संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 27 च्या घरात. षटक क्रमांक हा आपण पाहतोय P2 मध्ये. ऋषीची ही गोलंदाजी या ठिकाणी पाहिली. कमबॅक करण्याचा प्रयत्न ऋषी या ठिकाणी करतोय परंतु जश पाटील आणि जॉन्टी जोशी यांची एक चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी या ठिकाणी होत असताना आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. गोलंदाज ऋषी या ठिकाणी तैनात आहेत. पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. षटकातील पुढील चेंडू ऋषी. हो, यावेळी आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली जाते आणि पंचांचा इशारा येतो लाईक बायच्या स्वरूपात इथे धाव मिळेल. सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या 28 च्या घरात. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. या षटकाचा विचार केला 5 चेंडूमध्ये त्यांनी धावसंख्येचा खर्च केल्या 14 धावा. अद्याप देखील एकही सफलता या गोलंदाजांना मिळत नाहीये. इथे गर्दनकाल नक्कीच डोकेडुकी चढतात हे 2 फलंदाज जयेश पाटील, जॉन्टी जोशी. शेवटचा चेंडू P2 मध्ये चांगली गोलंदाजी पहा. क्षेत्ररक्षण कशा पद्धतीनं 3 क्षेत्ररक्षक 30 घेत नक्कीच बाउंड्री रेषा लगत त्यांनी तैनात केल्या. डीप लॉंग ऑफमध्ये, डीप मिडविकेट आणि वाईडिश लॉंग ऑनमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट पॉईंटमध्ये, त्यानंतर शॉर्ट फाईनला क्षेत्ररक्षक आहेत. समोरच्या दिशेने इथं गॅप भरपूर मोठा आहे. गोलीच्या वेगानं जाणार चेंडू. गोली गच्चा रन.
वेल जास्त जातोय पंच आपण वॉर्न करा त्यांना. एकूण धावसंख्या दाभोलकर 34 34 धावा आहेत. चौतीस धावा दाभोलकरती या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पहिला चेंडूचा खेळ इथे संपला गेलाय. जयेश पाटील आणि जॉन्टी जोशी ही सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये आपण या ठिकाणी खेळत असताना पाहतोय. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू. हो हो, यावेळेस वेगाची स्वारी होती या ठिकाणी. अजिंक्यला हुलकावणी देत चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे. मात्र क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिला तर विकेटच्या पाठी जे क्षेत्ररक्षक असतात त्यांना दिवसा जागता पहारा द्यावा लागत असतो, परंतु लेगबाजच्या स्वरूपात इथे धावसंख्या बहाल केली जाते. एक धावसंख्या इथे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण अद्याप देखील पाहिलं जयेश पाटील आणि जॉन्टी जोशी यांची दिग्गज भागीदारी आपण या ठिकाणी पाहिली गेली तर खूप चांगला खेळ मैदानावरती ते साकारत असताना रत्नदीप गोलंदाजी चांगली करतो. क्षेत्ररक्षणाचा साथ त्याला मिळत नाही आहे. जयेश पाटील आणि जॉन्टी जोशी खेळ करत असताना हो यावेळेस वेग पहा, वेग पहा, वेग पहा. निश्चितच पश्चाताप होतो मी म्हणेन फलंदाजाला. नक्कीच कशा पद्धतीने त्याला ऑन साईडला करायचं होतं. आता उर्वरित समीकरण या ठिकाणी पाहिला. हातामध्ये चेंडू आहेत 15 जिंकण्यासाठी. 38 धावांची अद्याप देखील गरज आहे. 38 धावा अद्याप देखील बनवायच्यात उर्वरित काही चेंडूमध्ये. 15 चेंडू हातामध्ये. मॅच बॅलन्स आहे. मॅचचा निकाल एका बंद लिफाफ्यामध्ये खेळत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार रत्नदीप. यावेळेस बॅटची लेमन कट घेऊन चेंडू चालला टर्मॅन रिझन मध्ये. गोलीगत 4 रन. योगेश करत रॉय याच गावचे भूमिपुत्र आमचे गोल्डनमॅन, आमचे बंधुतुल्य मित्र आणि किशोरदादा यांचे एकदम सख्खा मित्र म्हणून आपण या ठिकाणी बघतोय. आमचे योगीदादा घरात देखील मॅचचा आनंद घेत असते. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 100 चौकार पूर्ण होतात. क्या बात आहे कृष्णा. यावेळेस देखील काय गोलंदाजी करतोय. चौकार आल्यानंतर इथे ग्रेट कमबॅक या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, परंतु या 5 चेंडूचा विचार केला धावा आल्यात फक्त 8. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. 13 चेंडू हातामध्ये जिंकण्यासाठी 34 धावांची अद्याप देखील गरज आहे. चांगली गोलंदाजी करतायत, चांगली गोलंदाजी करतायत जयेश पाटील. जॉन्टी जोशीला मात्र विचार करण्यास भाग पाडले या गोलंदाजांना. फोलर लाईनचा हा चेंडूचा वेग आहे प्रचंड डीप लॉंग ऑफमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत इथे. दुसरी धाव जोखीम आहे, जोखीम पत्करली इथे. मात्र तिसरी धाव इथे विनाशकालीन विपरीत बुद्धी, परंतु थकवा जाणवतोय खेळाडूंवरती. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. विकेट नंबर 1 मैदानातून बाहेर. RD11 ओवली टीम. धन्यवाद स्वर्गीय किसन दशरथ पोरजी आणि नक्कीच जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 रायगड जिल्ह्यातील मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतो. या स्पर्धेचा दुसरा दिवस अतिशय थाटामाटाची स्पर्धा संपन्न होत असताना फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून सतत समुद्र पार या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण या ठिकाणी केलं जात आहे. तर उद्या नक्कीच मेगा संडे रविवार दिनांक आहेत. तर सी गटाचे लॉट्स आम्ही या अशा पद्धतीने असतील. 9 नोव्हेंबर वार असेल रविवार. पहिला सामना असेल चेतनेश्वर खुटारी त्यांना फाईट करणारा संघ असेल ओम नर्मदेश्वर
किरवली संघ, त्यानंतर दुसरा संघ असेल एकाटपाडा आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल तोंडरे, तिसरा संघ असेल पडगे आणि त्यांना सामना करेल नक्कीच ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली आणि चौथा सामना असेल जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली आणि त्यांना फाईट करणारा संघ खुशी 11 रेडगर. तर कुटारी टीम नक्कीच उद्या मात्र 9:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. खुटारे आणि नक्कीच किरवली सी बिग मॅच या मैदानावरती आपण पाहणार आहोत. 42 धावा दाफलकावरती उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 32 धाब्यांची गरज 16.00 ची सरासरी गाठायची आहे. समोर फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सलामीवीर 16 धावसंख्येवरती खेळत असताना जयेश पाटील सिक्सर के कातिल. जयेश पाटीलला मात्र आता रौद्र रूप धारण करावं लागेल. अभिनय तो कभी नाही. उर्वरित समीकरण 12 मध्ये बनवायचे आहेत. 32 धाब्यांची गरज आहे. दबाव इथे कुठेतरी येताना आपण पाहतोय गोलंदाजावरती सुयोग म्हात्रे हा देखील जबरदस्त गोलंदाज. अचूक टप्पा दिशा वेग नियंत्रण सातत्याने प्रत्येक मैदानावरती चांगली गोलंदाजी करणं. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं बॅटच्या स्लॉट मध्ये जयेश सुशांतच्या बॅट्स मधून आलेला दमदार शानदार रूबाबदार षटकार. त्याच्याशी बोलता गाडीत बसता दर्शन होतो आईचा. नक्कीच हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. शांत हूँ समुंदर जैसा सुनामी मेरा गुस्सा है इसलिए क्रिकेट के तैनात की पूरी दुनिया मेरी दीवानी है हेच सांगण्याचा तो प्रयत्न करतो. आल्या आल्या त्यानं षटकारानं आपले खात्याची सुरुवात केली. संघ जाऊन ठेपला. RD11 ओवली टीम जाऊन ठेपली. एकूण धावसंख्या धावफलकावरती 48 बनवायचे. 11 मध्ये आता 26 धाव्यांची गरज. ज्या पद्धतीने षटकार येतील, ज्या पद्धतीने चौकार येतील, तसंच जी रणनीती ती आखली जाईल मी बनेन RD11 ओवली टीमच्या माध्यमातून. परंतु इथं संघर्ष करावा लागेल कारण आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. गोलंदाज सज्ज सुयोग म्हात्रे सुशांतसाठी. हो यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. LBWची मांग होती परंतु एट फॅक्टरी इथं पंचांनी पाहिली आणि ते लेगबायच्या स्वरूपात रन येईल टीमसाठी. RD11 ओवली टीमसाठी संघ जाऊन टेपला. 49च्या घरामध्ये जयेश पाटील आणि सुशांत ही जोडी मैदानावरती सध्या तरी खेळ करत असताना सुयोग म्हात्रे गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार आल्यानंतर इथे कुठेतरी संघाला सावरण्याचा प्रयत्न ते करत असताना जबरदस्त टुर्नामेंट, जबरदस्त मॅनेजमेंट, खूप मेहनत, प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये घेत असताना संपूर्ण श्री गणेश्वर दानसर संघ या ठिकाणी आपण पाहतोय. सुयोग म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. समीकरण 10 चेंडू 25 धावा. अरे बॅटना LBW इथे परफेक्ट लेंथ इथे पकडला गेलाय. इथे फलंदाजाचा इथे घाशा गुंडाळला गेलाय. जयेशला परतावं लागेल. आपण या ठिकाणी पाहतोय संघ जाऊन टेपला. 49 घरात 2 फलंदाजांचा घाशा गुंडाळला गेलाय. RD11 ओवली टीमला इथे पाहिजेत 9 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. षटकार चौकार षटकार एखादा चौकार संजीवनी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करेल. त्याच शोधामध्ये असतील नक्कीच फलंदाज सुशांत मात्र षटकारानं आपले इरादे मनसुबे ते व्यक्त केल्यात. आता स्ट्राईक एंडला येणार नवीन येणारा फलंदाज सूरजला आपण या ठिकाणी पाहू शकाल. गोलंदाजाचा विचार केला सुयोग म्हात्रे चांगली गोलंदाजी करतो. आता समीकरण येऊन टेपलाय. 9 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. जबरदस्त पैसा उसूल सामना इथे प्रेक्षक या ठिकाणी एन्जॉय करत असताना 9 चेंडू 25 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदलाव करत असताना
गोलंदाज सुयक मात्रेला पण या ठिकाणी पाहतोय 9 मध्ये बनवायच्या आहेत या ठिकाणी आपण पाहतोय 25 स्ट्राईक एंडला सूरजला चमकावा लागेल. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये येता क्षणी आपले इरादे मनसुबे व्यक्त केलाय. चेंडूला पाठवलाय डिस्कर लेगच्या वरनं आलेला हा गगनभेदी आसमानी सुलतानी 6 रन. जय गणेश. पाहतोय येता क्षणी सुशांतनं ज्या पद्धतीने सुरुवात केली, ज्या पद्धतीने आगाज केला, त्या पद्धतीने सूरज इथे मात्र चमकत असताना पहिल्या चेंडूवरती सुयोग मात्रेचं स्वागत केलाय. 8 चेंडू 19 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला या धावा बनवाव्याच लागतील. 19 धावा तुम्हाला 8 मध्ये इथे बनवायच्या आहेत. 55 धावा आहेत धावफलकावरती. एक चांगली धावसंख्या झाली आहे. RD11 ओवली संघाची समीकरण येऊन ठेवते 8 मध्ये 19 धाव्यांची गरज आहे. क्या बात आहे. दोन्ही टीम इथे कसून प्रयत्न करतात, मेहनतीची पराकाष्ठ करतात. उर्वरित समीकरण 8 मध्ये 19 धाव्यांची गरज. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र जातोय चेंडू डॉट. इथे जातोय मात्र हा डॉट चेंडू बरेच काही सांगून जाईल. उर्वरित समीकरण 7 मध्ये आता 19 धाब्यांची गरज आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. उर्वरित समीकरण 7 मध्ये 19 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी. सामन्याचा निकाल अद्याप देखील बंद लिफाफ्यामध्ये. 7 मध्ये 19. हो बॅटची करा. शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट इथे केली जाते. आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर षटकाची इथे झाली आहे सांगता. धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले तर RD11 ओवली संघ जाऊन पोहोचतोय. अब तक 56. उर्वरित समीकरण 6 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज. 3 षटकार देखील चालतील, 4 चौकार देखील चालतील, सिंगल डबल आल्या तरी चालतील, पण सामना जिंकणे गरजेचं आहे. सहा चेंडू 18 धाब्यांची गरज आहे. RD11 ओवली टीम. 2 फलंदाज इथे नक्कीच बाद झालेत, परंतु आता जबाबदारी पूर्णपणे मी बने सुशांत पाटील आणि सूरज म्हात्रे यांच्या खांद्यावरती आलेली आहे. परंतु पावत्या कशा पद्धतीने या ठिकाणी तो पार केला जाईल. संघर्ष इथे केला जातोय. संघर्षमय फलंदाजी केली जाईल की संघर्षमय ते गोलंदाजी केली जाईल, कारण दोन्ही संघाचा विचार केला. दिग्गज संघ आहेत, प्रभावशाली खेळाडू दोन्ही संघामध्ये देखील आहेत. आता या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजामध्ये परिवर्तन. या ठिकाणी आपण पाहिला तर विश्वास दाखवला जातोय. स्पर्धा आपण अनुभवत आहे, एन्जॉय करत असताना अजय गणेश्वर क्रिकेट संघ दानस आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषकचा हा जबरदस्त तरार अप्रतिम पैसा उचल मुकाबला. इथं मॅच भरपूर रंगात आहे. आता रंगात आणि रंगात आलेली आहे मॅच. 6 मध्ये बनवायच्यात 18 धावा. समोर फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो मात्र सूरज येतात. सूरजला चमकावा लागेल. 6 मध्ये 18 धाव्यांची गरज. 3 षटकार चालतील. चौकारांची आतिषबाजी केली तरी सामन्यामध्ये नक्की शिरकाव करण्याचा प्रयत्न करते. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी मार्कवरती विशालवरती ते भरोसा दाखवला जातोय संगणकाच्या माध्यमातून. विशाल चिंद्रनकर चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु समोर फलंदाज सूरजच्या बॅट्समधून एक षटकार आपण पाहिलाय, त्याला देखील विसरून चालणार नाहीये. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. आता रंगात आली आहे मॅच. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करत असताना इथे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहतोय इथे आखले गेले, डावपेच आखले गेलेत. नक्कीच युद्धाचे शंख या ठिकाणी फुंकले गेल्यात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. 6 मध्ये बनवायच्यात 18. प्रेक्षक वर्ग सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 6 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे संघाला. ओहो वेग 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 प्रचंड वेग. जबरदस्त चेंडू. उर्वरित समीकरण येऊन टेपतो मात्र 5 चेंडू 18 धाव्यांची गरज. सूरज म्हात्रे या ठिकाणी षटकार चौकार षटकारांची आतिषबाजी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याच्यामध्ये हुकूमध्ये ती दादागिरी ते प्रस्थापित करावी लागेल. सूरजमध्ये ती क्षमता आहे. 5 मध्ये 18. आखूर टप्प्याचा चेंडू भिरका वंदेला डीपी विकेटच्या डोक्यावरनं आलेला संघर्षाचा संघर्षमय षटकार. लाडका आयोजक इनामपुरीचा सतीश दादा म्हात्रे.
थँक्यू. जबरदस्त मॅच. मी म्हटलं होतं मॅच आली या भरपूर रंगात. उर्वरित समीकरण 4 चेंडू 12 धाब्यांची गरज. सूरज मात्रे इथे मात्र आग ओकत असताना सूरजसाठी मी एकच म्हणेन, अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, कालोक्याच्या भयान रात्री रडला असेल हजारदा, झालं गेलं विषय राहता, मूठ अवल अश्रू अवल, लक्षावरती रोख नजर, तू एक प्रयत्न अजून कर. सूरज मात्रे तू एक प्रयत्न अजून कर. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते, तना मनाला बेगाव चरून उभय चराचर कडकडते, मग तूही त्रिशूल डमरुदर डम 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 कर. सूरज आरूढ होतो सर्वांवरती आणि प्रलयकारी तांडव कर. उर्वरित समीकरण हातामध्ये चेंडू आहे 4 आणि जिंकण्यासाठी 12 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी होणार यातील मात्र शंका नाही आहे, कारण सूरजच्या बल्ला इथे आग ओकत असताना जबरदस्त गोलंदाजी केली जाईल. परंतु गोलंदाजाचा विचार केला, विशालला देखील इथे विचार करावा लागेल. चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल. गोलंदाज सज्ज. पुलर लाईनचा चेंडू होता, दिशा दाखवले स्क्वेअर रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेचा प्रयत्न. इथे फंबल क्षेत्ररक्षण, इथे दबाव तंत्र, मनोवैज्ञानिक दबाव या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावरती पूर्णतः जाणवते. आता उर्वरित समीकरण या ठिकाणी ठेपलाय तो मात्र 3 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 10 धाब्यांची गरज आहे. एखादा षटकार आणि मॅचचं नक्कीच समीकरण नक्कीच बदललं. मी म्हणे अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे. सामना अभी बाकी है दोस्त. 3 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. RD11 ओवली टीमला गरज आहे. प्रतिनिधी आले असतील, समर्थक आले असतील ओवली टीमचे, त्यांनी आता मात्र मुठ्या बंद केलेल्या असतील. परंतु त्या मुठ्या कधी खोलल्या जातील? ज्यावेळेस 3 चेंडूवरती 10 धावा बनल्या जातील त्यावेळेस त्या मुठ्या नक्कीच खोलल्या जातील. परंतु गोलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेन, कारण षटकार आल्यानंतर त्यांनी इथे ग्रेट कमबॅक नक्कीच दाखवला आहे. 3 मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. समोर फलंदाज सूरज मात्रेमध्ये क्षमता आहे, ती क्षमता इथे दाखवण्याचा प्रयत्न तो जरूर करेल. लोवर पुलटात होता, समोर केला ऑन साईडला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे दृशी, चेंडूवरती येतील, उचलतील, वागतील, परंतु इथे सेल्फ कॉन्फिडन्स, इथे आत्मविश्वास स्वतःवरती इथे दाखवला जातोय. कारण हिंदी हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य आठवतोय, तुमच्या जवळ जर सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात चला, विजय तुमचाच असेल. तोच समीकरण इथे येऊन टेबलाय. 2 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. इथे टीम मिटिंग इथे नक्कीच कन्वर्ट केली जाते. पंचाच्या माध्यमातून त्यांना वॉर्न देखील केलं जाते, कारण मॅच भरपूर रंगात आहे. मॅच भरपूर रंगात असताना 2 चेंडू आणि इथे 9 धाव्यांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजवा. मुकेश शेलाटकर, खूप मॅच इम्पॉर्टंट, दोन्ही संघांना जिंकणं गरजेचं आहे, कारण इतक्या अक्काची या स्पर्धेचे 365 दिवस आपण या ठिकाणी वाट पाहतोय. कारण महाराष्ट्रातील नंबर 1 स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवत असताना 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. समोर फलंदाजाचा विचार केला तो मात्र आता स्ट्राईक एंडला आहे. सुशांत, आता शांत बसून चालणार नाहीये, तुला इथे वाघाची डरकारी फोडावीच लागणार आहे, कारण उर्वरित समीकरण तुमच्या हातामध्ये. चेंडू आहे ते फक्त 2 चेंडू 9 धाव्यांची गरज. जोरदार झाली या चेंडूसाठी. फुलटॉस चेंडू, फुलटोल उसूल करून दिलाय. चेंडू चाललाय सीमा पार, आर पार, ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू सीमा पार, षटकार. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम या ठिकाणी आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षक माय माप तर नक्कीच सामना जर आवडला असेल मैदानाच्या चौफेर एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज होऊ द्या, कारण 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र गरज आहे 3 धाव्यांची गरज आहे. या 3 धावा तुम्हाला कंपल्सरी ते बनवायच्याच आहेत, कारण जबरदस्त मॅचचा अनुभव आपण फास्ट केला जाईल. कारण वारंवार इथे टीम मिटिंग केली जाते, कारण गोलंदाजावरती या सिच्युएशनला खूप प्रेशर असतो, परंतु प्रेशर इथे रिलीज करावं लागेल. परंतु मी म्हणलं सुशांतनं स्वतःवरती दाखवलेला आत्मविश्वास, इथे नक्कीच त्यांच्या ताकदीचा प्रचंड वापर आपण पाहिला. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धावा फलकावरती पाहिली गेली 71. आता बनवायचे 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम इथे सांगतोय की तुम्हाला या धावा एका चेंडूमध्ये 3 बनवाव्या लागेल. मोठा पटका आला तरी चालेल, चौकार आला तरी सामन्यामध्ये शिरकाव करेल. मी म्हणेन ना, खऱ्या अर्थानं आपण पाहिला RD11 ओवली टीम काय खेळतायत, जबरदस्त. बचेंगे तर और भी लढेंगे. सुशांतनी दाखवलाय की मी किती ताकदवर फलंदाज आहे, परंतु गोलंदाज यावेळेस मात्र नक्कीच विचार करत असेल कशा पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायचं आहे. क्षेत्ररक्षणाचं झालं. मुकेश शेलाटकर या ठिकाणी करत असताना प्रेक्षक मायबाप. 1 चेंडू 3 धाव्यांची गरज असताना टाळ्यांचा कडकडाट. मैदानाच्या चौफेर सामना आवडला असेल तर टाळ्या होऊ द्यात. 1 चेंडू 3 धावा. आखूड टप्प्याचा चेंडू आहे.
कॅच झाली तर मॅच होणार आणि मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केला आहे खऱ्या अर्थानं हिमांशू एंटरप्राइजेस 11 वलवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. नक्कीच हार्ड लक RD ओवली संघ. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय. नक्कीच ज्या मैदानामध्ये तुम्ही धूल चारली आहे त्याच मैदानामध्ये तुम्ही नक्कीच गुलाल उडवणार. तिल मात्र शंकरा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. हरलात पण वाघासारखे लढलात. थँक्स साईराजे. अतिशय दमदार लढत झाली. एका बाजूला हिमांशू 11 रवी शेठ भोईर कोलवाडी त्यांनी पुरस्कृत केलेला संघ गावदेवी वलवले. एका बाजूला आपण बघितलं RD 11 गावदेवी ओवली क्रिकेट संघाने लढतीमध्ये हिमांशू 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघाने शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केली, विजय संपादित केलं. त्यांचं अभिनंदन. आणि ओवली क्रिकेट संघ तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतला. आमच्या जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने तुमचा आभार. नाणेफेकीसाठी वलवली क्रिकेट संघाचे संघनायक